जय महाराष्ट्र. मी अश्विनी जाधव. बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघूयात हेडलाईन्स. दहशतवादी हल्ल्याने बंगळूर हादरलं. भाजपच्या कार्यालयासमोर स्फोट. 3 जण ठार. संजय दत्तला शरण यायला 4 आठवड्यांची मुदतवाढ. चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी दिली सूट. चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात एक मुलगी ठार, तर नागपुरात वाघाच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू. सुरेश कलमाडी आणखी अडचणी. आशियाई क्रीडा स्पर्धेतही घोटाळा केल्याचा ठपका. राज्यभरात सूर्य उगतोय आग. जळगावात 43 डिग्री तर मराठवाड्यात पारा 41 डिग्रीवर. नांदेडमध्ये घडलं माणुसकीचं दर्शन. मोलमजुरी करणारी स्त्री घेते हरवलेल्या लहानग्यांची काळजी. बंगळुरूतल्या मल्लेश्वरम परिसरातील भाजपच्या कार्यालयासमोर स्फोट झालाय. यात 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 जण जखमी आहेत. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलंय. मारुती ओमनी गाडीत हा स्फोट झालाय. संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केलाय. यात 3 गाड्या आणि 15 मोटरसायकल जळून खाक झाल्यात. जखमींमध्ये 2 संशयित असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. अभिनेता संजय दत्तला समर्पणासाठी 4 आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढीच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. काही चित्रपटांचं चित्रीकरण अपूर्ण असल्यानं ही मुदतवाढ संजय दत्तला देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला 18 एप्रिलपूर्वी न्यायालयात शरणागती पत्करावी लागणार होती. त्याला अजूनही 3.5 वर्ष कारागृहात काढावी लागणार आहे. आता संजू बाबाला 16 मेला शरणागती पत्करावी लागेल. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला 4 आठवडे मुदत वाढवून दिली आहे. संजय दत्तनं सुप्रीम कोर्टात शरणागतीसाठी आणखी 6 महिने मुदतवाढ द्यावी अशी याचिका दाखल केली होती. हाती घेतलेल्या काही चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी संजय दत्तनं ही याचिका दाखल केली होती. बॉलिवूडचे 250 कोटी संजय दत्तच्या चित्रपटावर लागलेत. संजयची भूमिका असलेल्या काही चित्रपटांचं शूटिंग अद्याप पूर्ण झालेलं नाही. पाहूया कोणत्या निर्मात्यांचे चित्रपट संजय दत्तनं साईन केलेत. आगामी सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला 4 आठवडे मुदत वाढवून दिली आहे. संजय दत्तनं सुप्रीम कोर्टात शरणागतीसाठी आणखी 6 महिने मुदत वाढवून द्यावी अशी याचिका दाखल केली होती. हाती घेतलेल्या काही चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी संजय दत्तनं ही याचिका दाखल केली होती. मात्र 6 महिन्यांऐवजी सुप्रीम कोर्टानं 4 आठवड्यांचीच मुदत संजय दत्तला दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संजय दत्तसह बॉलिवूडलाही मोठा दिलासा मिळालाय. बॉलिवूडचे सध्या 250 ते 300 कोटी रुपये संजय दत्तच्या चित्रपटांवर लागलेत. संजयची भूमिका असलेल्या काही चित्रपटांचं शूटिंग अद्यापही पूर्ण झालेलं नाही. पाहुयात कोणत्या निर्मात्यांचे चित्रपट संजय दत्तनं साईन केलेत ते. राजकुमार हिराणी यांचा पीके, अपूर्व लाखिया यांचा जंजीर, तर करण जोहरचा उंगली आणि टी.पी. अग्रवाल यांचा पुलिसगिरी. संजय दत्तच्या अशा जवळपास 6 चित्रपटांचं चित्रीकरण रखडलंय. मात्र सुप्रीम कोर्टानं संजयला 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिल्यामुळे आता कोणाचा सिनेमा तो पूर्ण करण्यासाठी झुकतं माप देतो याचीच चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अधिक रंगतीये. राजकुमार हिरानीसोबत सध्या संजय दत्त पीके सिनेमा करतोय, तर करण जोहरच्या उंगली सिनेमामध्ये संजय दत्तची प्रमुख भूमिका आहे. मात्र या दोघांपैकी कोणाचा सिनेमा संजय आधी पूर्ण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण राजकुमार हिराणी यांच्यासह संजय दत्तनं याआधी मुन्नाभाई MBBS सारखा हिट सिनेमा दिलाय, तर करण जोहर निर्मित अग्निपथच्या रिमेकमधली कांचा चिनाची व्यक्तिरेखा संजयनं हिट करून दाखवली होती. त्यामुळे या दोघांपैकी संजय दत्त कोणाला प्राधान्य देतो आणि साहजिकच यावरून करण जोहर आणि राजकुमार हिराणीमध्ये एक नवी चढाओढ तर पाहायला मिळणार नाही ना, अशी देखील चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतीये. कारण संजयनं प्रथम आपला सिनेमा पूर्ण करावा असं प्रत्येकच निर्माता दिग्दर्शकाला वाटतंय. तसंच याचबरोबर संजय दत्तची मानसिकता चित्रपट पूर्ण करण्यासाठी असेल का असा मोठा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय. कारण याआधी या निकालावर प्रतिक्रिया देताना संजय दत्तला रडताना सगळ्यांनीच पाहिलंय. I will surrender when the time is given. The Honorable Supreme Court has given me time to surrender, and I will surrender at that time. And I just want to tell everybody from the media is that I've got a few days left. I want to finish. I have a lot of work.
एकूणच न्यायालयानं संजय दत्तला जरी 4 आठवड्यांची मुदतवाढ दिली असली तरी अजूनही संजय दत्त समोरच्या अडचणी काही संपलेल्या नाहीयेत. श्रेयस सावंतसह प्रेरणा जंगम, जय महाराष्ट्र, मुंबई. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुमारे 33 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलाय. लोकलेखा समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 32.95 कोटी रुपयांचे धनादेश ज्या बँकेतून गेले त्याच्या नोंदी कुठेही नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. चंद्रपूरमध्ये बिबट्यानं 12 वर्षाच्या कितकी काटकरवर हल्ला केलाय. या हल्ल्यात कीर्तीचा मृत्यू झालाय. चंद्रपुरातल्या पायली गावात ही घटना घडली आहे. गेल्या 25 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 जणांनी जीव गमावलाय. चंद्रपुरात बिबट्याची दहशत. मोहफुलच ठरतायत गर्दन काळ. 25 दिवसात 7 बळी. चंद्रपूर आदिवासी वस्ती असलेला जिल्हा. मोहफुलं आणि तेंदूपत्ता गोळा करूनच चंद्रपुरातल्या लोकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा हीच मोहफुलं अनेकांसाठी कर्दनकाळ ठरली आहेत. चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात कीर्ती काटकर नावाची मुलगी मृत्युमुखी पडली. त्यामुळे गेल्या 25 दिवसात बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांची संख्या 7 वर पोहोचली आहे. 25 मार्च बिबट्याच्या हल्ल्यात अनुसुया शेंडेचा मृत्यू. 5 एप्रिल द्रुपदाबाई माडवी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी. 10 एप्रिल अडेगावात तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटे मृत्युमुखी. 10 एप्रिलच्या घटनेनंतर वनविभागानं पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद केलं. मात्र त्यानंतरही हल्ल्याच्या घटना थांबल्या नाहीत. त्यानंतर 11 आणि 12 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात ललिता पेंदाम आणि निलिमा कोटरंगे ठार झाल्या. वन विभागाकडून बिबट्याला पकडलं तर जातं, मात्र त्यानंतर त्याला परत जंगलात सोडून दिल्यानं या घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं ऐन मोहफुलांच्या हंगामात वाढत चाललेल्या हल्ल्यांमुळं येणाऱ्या काळात मोहफुलं वेचणी कशी करणार हा प्रश्न चंद्रपुरातल्या लोकांना पडलाय. सुनील तायडे, जय महाराष्ट्र, चंद्रपूर. जळगावकरांना यंदा एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा बसतायत. दरवर्षी मे महिन्यात 48 डिग्रीवर पोहोचणारा पारा यावेळी एप्रिलमध्ये 43 डिग्रींवर पोहोचलाय. एप्रिल महिन्यापासून उन्हाचे चटके सोसणारे जळगावकर शीतपेयांचा आधार घेत आहेत. तर दुपारच्या वेळी रस्त्यावर चिटपाखरूही दिसेनासं झालंय. मात्र एप्रिलमध्येच इतकं तापमान वाढल्यानं मे महिन्यात काय होणार या चिंतेनं जळगावकर आता चिंतित झाले. मुंबईच्या रखरखत्या उन्हाळ्यात मुंबईकरांचं एसी लोकलचं स्वप्न 4 महिने पुढे ढकलण्यात आलंय. पश्चिम रेल्वेनं येत्या एप्रिल ते मे महिन्यात एसी लोकल ट्रॅकवर धावणार असल्याचं स्वप्न दाखवलं होतं. मात्र काही कारणास्तव या लोकल्स रखडल्या आहेत. एसी लोकलची बांधणी चेन्नईतल्या ICF मध्ये केली जात असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य कुलभूषण यांनी दिली आहे. मात्र ही लोकल ट्रॅकवर येण्यासाठी 3 ते 4 महिन्यांची वाट पाहावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. माणुसकी हरवत चालली आहे असं आपण नेहमीच म्हणतो आणि त्यात तथ्यही आहेच. मात्र नांदेडमध्ये मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका स्त्रीने आपल्या वागण्यातून माणुसकीचं दर्शन घडवलंय. अंबुताई वाघमारे असं या महिलेचं नाव आहे. अंबुताईंनी नेमकं काय केलंय पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून. नवीन कपडे मिळाल्यावर या लहानग्या आनंदचा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झालाय. त्याला किती दिवसांनी नवे कपडे मिळालेत हे त्यालाही माहित नाहीये. खरं तर त्याला काहीच माहित नाही. आपले आईवडील कुठे आहेत, आपलं घर कुठे आहे, आपण कुठून आलोय यातलं काहीच त्याला माहित नाही. हे नवीन कपडे मिळाल्यावर तो ज्यांना घट्ट बिलगलाय त्या आपली काळजी का घेत आहेत हेही त्याला माहित नाही. मात्र त्याची काळजी घेणाऱ्या या अंबुताईंना त्यामुळं काहीच फरक पडत नाही. त्या त्याची आई नाहीत, मात्र प्रेम आईसारखंच करतात. अंबुताईंना आनंद 3 महिन्यांपूर्वी स्टेशन जवळ सापडला आणि तो त्यांच्या जगण्याचा हिस्सा बनला.
त्याच्या आई वडील कुठं आहेत काय माहित नाही, त्याचं नाव पण माहित नाही. किती दिवस झाले, कधी सापडला? 3 महिने काय 3 महिने झाले सापडला. कोण सांभाळतो? मी सांभाळलं. 2-2.5 वर्षांच्या या लहानग्याची आपल्या कुटुंबापासून नांदेड स्टेशनवर ताटातूट झाली. त्याला त्याच्या कुटुंबियांकडे जाता यावं यासाठी अंबुताई शक्य ते प्रयत्न करतायत. आनंद फक्त तेलुगू भाषेतले 2-3 शब्द बोलतो. त्या पलीकडे त्याला काहीच बोलता येत नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांचा शोध घेणं हे थोडं कठीण आहे. तो आंध्र प्रदेशमधील असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याला काही मराठी बोलता येत नव्हतं, तेलुगू भाषेमध्ये थोडा बोलत होती, बुवा मध्ये. तर तिला अण्णाभाऊ साठे चौकाजवळच्या ब्रिज जो सापडलेला आहे, ती स्त्री सध्या तिचा सांभाळ करत आहे. तिच्या पालकाचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय, अजून काही शोध लागले नाही. लहान मुलांना आईबाबांच्या कुशीतून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. या मुलांना पळवून नेऊन भीक मागायला लावतात. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतःचं पोट भरायलाही पुरेसे पैसे नसणारी एक स्त्री या अनोळखी लहान याचा स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतीये हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या अंबुताई वाघमारेंचा आदर्श इतरांनीही घेतला तर अनेक लहानग्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकेल. सतीश मोहिते, जय महाराष्ट्र, नांदेड. उल्हासनगरमधल्या मोटरसायकलींमधील पेट्रोल चोरीचा प्रकार CCTVच्या कॅमेऱ्यात बंद झालाय. इथल्या पंजाब कॉलनीतील शास्त्रीनगरमध्ये 3 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे पोलिसांमध्ये तक्रार करूनही चोरांना अटक झालेली नाहीये. इस्तियाज भाई शेख उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनीतील शास्त्रीनगरमध्ये राहतात. 3 महिन्यांपासून त्यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या मोटरसायकलींमधून पेट्रोल चोरी व्हायचं. चोराचा शोध लागत नसल्यानं त्यांनी कंटाळून घराबाहेर CCTV कॅमेरा लावला आणि शनिवारी रात्री 3 वाजता 3 पेट्रोल चोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. तुम्ही या CCTV फुटेजमधून पाहू शकता पेट्रोलची चोरी कशी केली जाते ती. सुरुवातीला तोंडाला रुमाल बांधलेला एक जण येतो. आजूबाजूला कोणीही नसल्याची त्यांनी खात्री केल्यावर त्याचा साथीदार येतो. त्याच वेळी त्यांचा तिसऱ्या साथीदाराची सावली दिसते. तो कोण येतंय का नाही हे बघण्याचं काम करतोय. दोघंही मोटरसायकलींमधील पेट्रोल बाटलीत काढू लागतात. दोघेही निघून जातात आणि पुन्हा परततात. मग एक जण जातो, पुन्हा येऊन पहिल्याला काहीतरी सांगतो. मग पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन तिथून काढता पाय घेतात. ताकि हमारा बाइक है यहाँ, 2 बाइक यहाँ खड़ा रहता है, तो कई बार हमारा बाइक का पेट्रोल चोरी हो चुका है. उसके लिए मैंने तंग आके CC कैमरा लगाया यहाँ. तो उसके बाद में भी रात को 3:30 बजे 13 तारीख को 3-4 लोग आए और मुंह पे कपड़ा बांध के आए. उन लोग ने पूरा पेट्रोल निकाल के गए यहाँ से. इस्तियाज भाईंनी रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार केली, पण CCTVचं फुटेज देऊनही पोलीस या पेट्रोल चोरांना पकडत नसल्यानं काय केलं म्हणजे चोर गजाड होतील असा इस्तियाज भाईंचा प्रश्न आहे. अजय दुधाणे, जय महाराष्ट्र, उल्हासनगर. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता बातम्या मनोरंजन विश्वातल्या. किंग खान म्हणजे शाहरुख किती मोठा ब्रँड आहे हे तुम्हाला माहिती असेलच ना. शाहरुख सध्या मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रीकरणादरम्यान विजेचं महत्त्व सांगतोय खुद्द शाहरुख खान. यहाँ से घूमता हूँ मैं. Yeah, I got that. Yeah, thank you everyone. All been subjected to power failure sometime or the other in some state, city or area that we live in, specifically in India. बहुत कठिनाई होती है, तकलीफ होती है बड़े-बड़े कामों में. And I also feel बहुत important और emergency वाली जगहों पे जैसे hospitals and schools also. मुझे याद है पंखा नहीं चलता था, हमारे पास कूलर या AC नहीं था. लेकिन फिर वो ज़मीन पे पानी डाल के you just had to lie down and cool yourself for hours and wait, count. पढ़ाई नहीं होती थी या उसका बहाना बना लेते थे कि पावर फेल हो गया, पढ़ नहीं सकते. walk also here later, right? ये इन्होंने ऐसा किया और मैं देख नहीं पाया तो क्या? Action. अपना इंटेलिजेंट जीनस होम UPS यहाँ होता
तो ये हाल नहीं होता। It's a big coincidence. I'm shooting for Chennai Express और यहीं पर हमने वाई में स्वदेश की 80 या 90% शूटिंग की थी एंड इट्स एक्सट्रीमली कोइंसिडेंटल कि मैं जीनस होम यूपीएस और इन्वर्टर्स के लिए ऐड कर रहा हूँ और यहीं कर रहा हूँ जहाँ पर मैंने काम किया था एक छोटे से गांव में एक बल्ब जलाने का। पहले मालूम होता तो जीनस होम इन्वर्टर्स ले जल्दी से बिजली आ जाती गाँव के अंदर। I woke up at about 8:30 and yeah, we've had some big and difficult shooting in the day, in the heat, and now I think it's about 2:33. I finish your work, I finish some photographs for the Genus UPS, and then I have another hour of work for recording for the IPL and get up at 8 again and get back to some we're having a difficult action sequence in Chennai Express where I'm shooting here. So yeah, I don't know, about 16 hours already. कैमरा एक्शन। अम्मा हो गया ना खुशियों का पावर कट। जीनस होम यूपीएस लगवाइए ना। Somewhere inside me I have a Genus UPS inverter which keeps me charged all the time. I think that's what it is, and I'll find it, you know. And mine is also automatically auto sense rechargeable. Genus का auto sense intelligent control बैटरी को स्मार्टली चार्ज करो। Genus यानी लंबे साथ कैंडल को फू करो। डाल के बोल रही थी यार। धमाल मस्ती हा एक नवीन सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय। या सिनेमामध्ये प्रिया बेर्डे, तेजस्विनी पाटील आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या सिनेमाच्या सेटवर या तिघींनी किती धमाल मस्ती केली आहे हे त्यांनी सांगितलंय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांना। धमाल मस्ती एक नवीन सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे आणि हे कलाकार खूप मस्ती करतात। प्रिया, सर्वात तुमच्याकडून सुरुवात करूया। किती मस्ती करता तुम्ही लोक सेटवर? आमचा जन्मच मस्ती करण्यासाठी झालेला आहे आणि खूप मस्ती करतो आहे आम्ही, खूप मज्जा करतो आहे। खूप चांगली टीम आहे आमच्याकडे। सिद्धार्थ जाधव, नवीन प्रभाकर, विजय पाटकर, तेजस्वी, स्मिता आणि मी असे आम्ही 6 जण आणि 3 कपल्स आम्ही आहोत आणि 3 कपल्स ही फिल्ममध्ये खूप धुडगूस घालत आहेत। खूप गैरसमज, गोंधळ, प्रेमाचा गोंधळ असं खूप गोष्टी आहे। एक छोटासा गोडसा असा चांगला सस्पेन्ससुद्धा आहे। तर असं सगळे मजा आहे। जरूर बघायला मिळतं। स्मिता, तू काय म्हणशील की हसत खेळत काम होतंय का? ॲब्सोल्युटली। म्हणजे इनफॅक्ट जेव्हापासून आम्ही शूटिंग करतो आहे तर जे सीन्स होतात किंवा एरवी तुम्ही जर सेटवर जर बघितलं तर इतके जोक्स चालू असतात, एवढी कॉमेडी सिच्युएशन्स होत असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही अपार्ट फ्रॉम शूटिंग आम्ही तर लोटपोट होतच असतो। गाणी खूप छान आहेत ह्या फिल्मची, कारण म्हणजे कॅची सॉंग्स आहेत। म्हणजे जेव्हा ही गाणी रिलीज होतील आणि लोकांच्या समोर येतील ना तेव्हा नक्कीच धुमाकूळ घालतील। जे काही मी माझ्याबद्दल म्हणेल तर माझा जरा वेगळा गेटअप किंवा नेहमी तसेच नऊवारी साड्या आणि मोठं कुंकू आणि नाकातल्या नथीमध्ये एवढी अडकले मी की मला थोडासा जरा चेंज मिळाला। आणखीन मला खूप दिवसांनी मी एकतर गाणं करते। एन्जॉय करण्यामध्ये कुंदा हा पदार्थ तुम्ही लोकांनी खूप खाल्ला आहे। मला सिद्धार्थनी सांगितलं आहे की कुंदा असा पदार्थ सेटवर आल्यावर आम्ही सगळे आपोआप हसतो आणि आपोआप मस्ती होते। याबद्दल काय सांगशील तू? कुंदाबद्दल म्हणजे हा आता एक किस्साच झाला। आता कुंदाची बहुतेक खूप कमवणार आहेत, हां सिरीज निघतील। काय आहे की मी बेळगावची आहे आणि जेव्हा सगळ्यांना कळलं की मी बेळगावची आहे तर त्यांनी डिमांड केलं की कुंदा आला पाहिजे। तर आता एवढ्या लवकर कुंदा येणं शक्य नव्हतं, तर त्यांनी खूप मला खूप छळलं आणि मी अरेंज करत होते काहीतरी की कोणीतरी येताना कुंदा घेऊन येईल, हां आणून देतील आणि आम्हाला तो मिळाला कुंदा। मग कुंदा मिळाल्यानंतर मग जे तरी पण त्यांनी माझी काही पाठ सोडलेली नाही आहे अजूनपर्यंत। सगळे स्पोर्टली घेतात आणि आय थिंक मला असं वाटतं की कुठलंही चांगलं प्रोजेक्ट जेव्हा तयार होतं किंवा एक सुंदर समोर येतं एक प्रोजेक्ट, तेव्हा हे गरजेचं असतं की सेटवरचं वातावरण कसं आहे। तर या सगळ्यांनी आमचे एवढे सिनियर्स आहेत, प्रियाताई आहेत, विजयजी आहेत, सिद्धार्थ आम्हाला सिनियर आहे, तर या सगळ्यांनी इतकं खेळीमेळीचं वातावरण ठेवलं की असं वाटलंच नाही की अरे
हे आमच्याशी खूप सिनियर आहेत. रिफ्रेश पण वाटतं आहे त्या सिरियस म्हणून वगैरे. शेवटचा प्रश्न मला विचारा, डान्स सिक्वेन्स सुरू आहे, तुम्ही आत्ताच वॉक केला, आम्ही रेकॉर्ड केला त्याचा. डान्स सिक्वेन्स, डान्स कसा आहे आम्हाला सांगा, कसा, किती मजा येतं डान्स करायला तुम्ही? धमालच आहे. गाणंच इतकं हे आहे ना की कोणी उठून डान्स करायला लागेल. आणि हो म्हणजे सचिन आमचा जो कॅमेरामॅन आहे तो कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून असा त्याचा तो स्वतःला मला माहीत नाही आहे, तो शूट करतोय, त्याला स्वतःलाच कळत नाही की आपण डान्स करतोय. इतकं छान कॅची गाणं आहे. आणि सुंदर आपण दोघी जणी आहेत, मी पण बऱ्याच वर्षांनी करते आहे, त्यामुळे मज्जा येते खूप, धमाल मस्ती. हो, हिरवीगार आमच्या प्रोड्युसरने आम्हाला नटवलंय छान. हिरवीगार, ही रेड, ही ब्ल्यू. आणि आय एम सॅटिस्फाईड. ओव्हरऑल जे काय लुक आहे मूवीचं खूप सुंदर आहे. आणि काहीतरी असं छान वाटतं की आपण सुंदर केलं. चांगलं बघायला मिळेल, नक्कीच वेगळं बघायला मिळेल की नाही ते नाही सांगू शकत, पण चांगलं काहीतरी नक्की बघायला मिळेल. मला सिद्धार्थने सांगितलं डान्स स्टेप असा आहे, तर छोटासा डान्स स्टेप आपण एकत्र केला तर प्लीज. तुझ्या प्रेमाचा लागलाय चसका, हाय चसका, हाय चसका. धन्यवाद. आणि धमाल मस्तीचा पण चस्का लोकांना लागेल अशीच आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. सो थँक्यू सो मच. आणि कॅमेरामॅन अनिल गुरोसह श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र.